भाई नितीन गडकरी नाही, नेक्स्ट विकेट मला वाटते अमित शहा यांची आहे. कारण आता अमित शहा यांच्या विरोधात राहुल गांधी अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी संसद असो की संसदेच्या बाहेर एक मुद्दा लावून धरलाय की जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये, त्याच्यावर लाठीचार्ज कोणी केला होता. याची दोनच पॉसिबिलिटी असू शकते असं त्यांनी म्हटलं की एक तर अमित शहा यांनी लाठीचार्जचे आदेश दिले असतील, पॅलेट गन्स जे चालले त्याचे आदेश दिले असतील. जर अमित शहानी हे चॅलेंज दिले नाही तर ऑब्विसली पोलिसांनी स्वतःच्या मताने हे लाठीचार्ज किंवा पॅलेट गन्स चालवले असतील. जर पोलिसांनी अमित शहा यांच्या मर्जीच्या विरोधात किंवा त्यांची परमिशन न घेता जर दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन होतंय आणि त्याच्यावर लाठीचार्ज किंवा पॅलेट गन्स चालवले असतील तर अमित शहा यांची क्षमता नाहीये की ते गृहमंत्री असावे. कारण त्यांच्या परमिशन शिवाय एवढ्या मोठ्या आंदोलनावर लाठीचार्ज होतो, पॅलेट गन्स चालतात. म्हणजे येणारं टार्गेट हे राहुल गांधींनी फिक्स केले ते आहेत अमित शहा. ज्याने सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे की आंदोलन जेव्हापासून सुरू झालं, सीजेपी जेव्हापासून बनली ते कालपर्यंत आणि आजपर्यंत देखील अमित शहा कुठेच दिसत नाहीये. ना पार्लमेंटमध्ये ना त्यांचं एक सिंगल ट्विट आहे कशाबद्दलही. म्हणजे काहीतरी पडद्यामागे होतंय आणि काहीतरी मोठी प्लॅनिंग सुरू आहे. आय डोंट नो, बट स्टे ट्यून फॉर द पीक सिनेमा.